आम्हाला विचारून घ्या. काढू तो करावं ते नाव काय होतं सोळंके सरांचं? शाळेचं नाव काय होतं? शाळेचं नाव दिनबाई. हा बरोबर आहे. दिनबाई शाळा. पुस्तक घेऊन जाते. हो का? माझ्या काय नाव तुमचं? तुमचं नाव? नमस्कार मित्रो, आज दिनांक 21 जानेवारी 2023 आणि आज रोजी आपल्या प्रकल्पावर काल सायंकाळी दाखल झाल्यात. काय नाव आहे मॅडम आपलं? अलकाताई देशमुख मॅडम. ह्या शिक्षिका होत्या दिनबाई शाळा दिग्रस येथे आणि तेथील टाके सर व अशा काही शिक्षकांना मॅडम परिचित आहे, ओळखतात. आणि मॅडमची फार अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे आणि केस गुंतलेले केस आहेत आणि फार वेणी घातलेली आहे मॅडमनी आणि खूप परिस्थिती गंभीर आहे मॅडमची. आणि आज अशा परिस्थितीमध्ये मॅडम आपल्या प्रकल्पावर दाखल झालेले आहेत आणि आपण कोणीही दिनबाई शाळेचे शिक्षक कोणी जर परिचित असाल तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा. नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ या ठिकाणी मॅडम दाखल झालेले आहेत आणि मानसिक संतुलन हरवलेलं आहे, परंतु बोलणं चालणं वगैरे खूप स्टँडर्ड आणि चांगलं मॅडम बोलत आहेत. मॅडम आपलं कुटुंब कुठे राहते? वर्धेला कुटुंब होतं. गाण्याचं नाव चालत नाही, गाण्याचं नाव चालत नाही असं थोडंसं शब्द मॅडमचे थोडे बैकल्यासारखे आहेत आणि भयंकर परिस्थिती हालाकीची आहे मॅडमची आणि केस सुद्धा खूप गुंतलेले केस आहेत. आज नंददीप फाउंडेशन येथे मॅडमची परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला पांटेले ते दुकानदार आहेत त्यांनी सांगितले की खूप वाईट परिस्थितीमध्ये मॅडम राहतात आहे आणि मॅडमला कोणीही जवळ करत नाही आहे. एकही नातेवाईक मॅडमला जवळ घरी घ्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये मॅडम आपल्या प्रकल्पावर दाखल झालेले आहेत. पाहूया पुढे मॅडमची परिस्थिती काय म्हणते आणि मॅडम कशा आपल्या प्रकल्पावर आल्या आणि कशा होणार आहे, त्यांच्यामध्ये बदल सुद्धा होणार आहे. मानसोपचार तज्ज्ञ श्रीकांत मेश्राम सरांचे औषध उपचार सुद्धा या ठिकाणी केले जाणार आहेत. जय हिंद, जय गाडगेबाब. पुढे पहा. काही नाही, चक होते मग आंघोळ करायची. वर्धेला जायचं, घ्या बरं गाडी, आणा बरं प्लीज. वर्धेला घेऊन जा ना. वर्धेला काय शाळा दिग्रस सरांना बोला ना. कोणते जॅकेट नेलेलं कोणाला? मी नव्हती म्हटलं, अशी वर्धेला जायची मला. बॉम्बेवरून दाखवून जाईल का कॅमेरा? मॅडम तुमची केस बघा, इकडे बघा.
हे बघा किती झाले, शिक्षिका होते आपण आणि असे केस. हा? उभं करा तिला. उभं राहा. सांगितलं का त्यांना? खोकला करा करून. हा? नाराज झाले कशा बाई? तुम्ही अपत्य नाही म्हणता ते पोरीचं नाव कोणा सांगतात? दुसऱ्या बायकोचं दुसरी बायको दिलीचं असं म्हणते की त्या म्हणतात आहे. शिक्षिका होत्या आणि त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. अचानक त्यांच्या परिवारामध्ये काहीतरी दुःख घडलं आणि त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन हरवलं आणि त्या रस्त्यावर आल्या. बरेच वर्षापासून 10 वर्षापासून जवळपास त्या रस्त्यावर आहेत असा अंदाज आहे. आणि लोकांनी तिथल्या हॉटेल चालक मालकांनी सांगितलं की ही शिक्षिका ह्या मॅडम शिक्षिका होत्या आणि शिक्षिका असताना यांचं संतुलन बिघडलं. त्यामुळे आम्हाला हे माहीत पडलं. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये इतकाले केस तिचे गुंतलेले केस, अंगावर मातीचा थर आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या मॅडम जीवन जगत होत्या. कोणी दिलं तर उपाशी राहायचं अशी लोकांची कंडिशन होती. फार वाईट वाटते की शिक्षिका असून सुद्धा यांच्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली. का निर्माण झाली? मानसिक आजार हा इतका भयंकर आजार आहे की या आजारावर जर औषधी उपचार केला नाही तर हा आजार कमी होत नाही, तर हा आजार वाढत जातो. आणि प्रसन्न झालेला आहे. मॅडम कसं वाटतं आता तुम्हाला? हां, छान वाटते, बरं वाटते मॅडमला. आणि खूप त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. कसं वाटते तुम्हाला आता? माझी आई होताल आणि हिच्या क्या बात. आता हिचं नाव नंदिनी आहे, माझं नाव संदीप आहे. आम्ही दोघं नावा मिळून आम्ही नंददीप तयार केलं. नंदिनी आणि संदीप आम्ही सेवा करतो आहे तुमची. अनेक वर्षापासून नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये फार अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये गुंडलेले केस आणि मोठे मोठे त्याचे गुंडाळा केस झाले आणि त्या पेशाने शिक्षका आहेत असं ते आम्हाला कळालं. आणि आज मॅडममध्ये खूप बदल झालेला आहे. नंददीप फाउंडेशनला मदत करत असलेल्या सर्व दानदात्यांमुळे ही करत असलेली आमची सेवा आपली सर्वांची सेवा झालेली आहे. लोकचळवळ झालेली आहे. आपल्या सर्वांचे मोलाचे हात या मदतीच्या या बेघर बांधवांच्या पाठीशी येतो आहे. त्याबद्दल सर्व बेघर बांधवांनी बेघर प्रभूची या ठिकाणी आनंदाने राहत आहे. आपण नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ही सेवा अनेक ठिकाणी, अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक राज्यामध्ये सुद्धा चालू होईल. आम्ही या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथे चालवतो आहे. असे एकूण 460 बेघर बांधवांना निवारा दिला आहे. 323 बेघर बांधवांना घरपोच भारतभरात व नेपाळपर्यंत पोहोचून देण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यामध्ये सर्वांचा मोलाचा वाटा आहे. डॉक्टरांची साथ आहे आणि पोलीस बांधवांची साथ आहे, पत्रकार बांधवांची साथ आहे. सगळ्यांची साथ असल्यामुळे हे कार्य एक लोकचळवळ बनत चाललेलं आहे आणि या निराधारांना आधार देण्याचं काम नंददीप फाउंडेशन करते आहे. जय हिंद, जय गाडगे.